4 तारखेला रात्री 7:30 वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की धारावी गावामध्ये एका बाईला मारलेलं आहे, म्हणजे जखमी झालेली आहे आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं. म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो. तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकशी केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की नवरा बायको दोघंजण राहतात आणि त्यांचं आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्या बाईला जखमी झालेली आहे आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला हे केलेलं आहे, ॲडमिट केलं. आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांनी डेट बिफोर ॲडमिशनचं सांगितलं. त्यावरून आम्ही त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडे चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपारी त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला पण इथं तक करतोय म्हणून. आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्याने तिला मारलेलं आहे. ह्यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो मूळगावी राहत होता आणि ते इथं राहत होतं. तर इथं राहिल्यानंतर त्या चारित्र्यावर ते संशय घेत होतो. त्या संशयातून तिने त्याला मारलेला आहे. म्हणजे आरोपी हा 60 वर्ष वयाचा आहे, त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत, पण तो मूळगावीच राहत होता. इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करत होता, कधी इथं राहायचा कधी गावी राहायचं. न्यायालयानं 9 तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे. आपण त्याच्याकडून ते जप्त पण त्याचे एक चाकू पण जप्त केलेला आहे आणि जे मारलेलं जे हे आहे रॉड आहे तो पण जप्त केला.